एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या दिवशीही नारेगावात अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे। रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या शेकडो मालमत्तांवर कारवाई केली जाते। जेसीबीच्या माध्यमातून ही सर्व अतिक्रमणे तोडली जात आहेत। आज दुसरा दिवस आहे। नारेगावात मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई हाती घेण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणांवर ही मोठी कारवाई सुरू आहे। आता जेसीबीच्या माध्यमातून नारेगावात देखील अशा प्रकारे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। नारेगावातील अतिक्रमण विरोधी कारवाईचा हा दुसरा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीआरपीएफच्या तुकड्या देखील यावेळी तैनात करण्यात आल्या। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। जेसीबीच्या माध्यमातून जी अतिक्रमण करण्यात आलेली आहेत ती तोडण्याचं काम सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, नारेगावात सलग दुसरा दिवस सुरू आहे। अतिक्रमणांवर ही मोठी कारवाई सुरू आहे। नक्कीच सागर, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झालेली आहे। आपण बघू शकता की महापालिकेचे हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेसीबी आलेले आहेत आणि जेसीबीच्या सहाय्याने ही सगळी अतिक्रमणे निष्कासित करण्याचं काम सुरू आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अतिक्रमण हटाव कारवाईला मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दंगा काबू पथक असतील, एसआरपी असतील किंवा पोलीस असतील, या सगळ्यांचा एक मोठा बंदोबस्त या ठिकाणी सगळीकडे परिसरात ठेवलेला आहे। सगळीकडे परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात ठेवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला महापालिकेचे सर्व अधिकारी, वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात या परिसरातली जी अतिक्रमणे आहेत ते हटवण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर अत्यंत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जेसीबी उपस्थित असल्याचं आणि त्या ठिकाणचे सगळे अतिक्रमण काढत असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हा नारेगाव परिसरातला रस्ता, या सगळ्या परिसरामध्ये सगळीकडे जेसीबी आणि त्याचबरोबर पाडलेली बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत धाडसानं आणि मोठी कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। अत्यंत संवेदनशील एरिया म्हणून या परिसराची ओळख होती, मात्र या परिसरामध्ये सुद्धा महापालिकेने हातोडा चालवलेला आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही सगळी अतिक्रमण कारवाई सुरू आहे। काल साधारणपणे 150 बांधकामं महापालिकेच्या वतीने हटवण्यात आली होती आणि आज साधारणपणे 175 बांधकामं हटवली जाणार आहेत। नक्कीच दत्ता, त्यामुळे या कारवाईकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।